व्हॉट आर द रॅशनल नंबर्स? रॅशनल नंबर्स म्हणजेच काय? नीड ऑफ द रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्सची आपल्याला गरज कशामुळे पडली? आणि इक्विव्हॅलंट आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह रॅशनल नंबर्स म्हणजे काय ते आज आपण बघूया. तर ॲट फर्स्ट नीड ऑफ द रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्सची आपल्याला गरज कशामुळे पडली ते बघूया. तर रॅशनल नंबर माहिती व्हायच्या आधी आपल्याला काय काय माहिती होतं? नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटिजर. नॅचरल नंबर्स म्हणजेच जे काउंटिंग नंबर्स 1 2 3 4 ओके या साईडला वाढत जातात, हे झाले नॅचरल नंबर्स. त्याच्यानंतर होल नंबर्स 0 1 2 3 हे झाले होल नंबर्स. आणि इंटिजर्स म्हणजेच काय? तर 0 1 2 3 दीज आर द पॉझिटिव्ह नंबर्स आणि 0च्या लेफ्ट साईडला असणारे हे सगळे निगेटिव्ह नंबर्स या साईडला वाढत जातात. निगेटिव्ह नंबर या साईडला वाढत जातात आणि पॉझिटिव्ह नंबर 0च्या राईट साईडला वाढत जातात. हे झाले इंटिजर्स. तर एवढेच नंबर्स आधी माहिती होते आपल्याला. आता आपण जर एखादी कॅडबरी आणली तर आता आपण दोघं जर खाणार असेल तर आपण काय करतो? ते हाफ करतो कॅडबरी. ठीक आहे. आता ही कॅडबरी आहे, मी काय करते? हाफ माझ्या फ्रेंडला दिली आणि हाफ मी घेतली. तर हाफ हा नंबर आपण कुठे दाखवायचा? कुठे दाखवायचा म्हणजे कुठे समाविष्ट करायचा? त्याच्यामुळं आपल्याला रॅशनल नंबर्सची गरज पडली. आता हाफ असा एकटाच नंबर नाही आहे. 3/4 असे सगळे जे फ्रॅक्शन्स आहेत, ओके, 4/5 ओके, हे सगळे जे फ्रॅक्शन्स नंबर्समध्ये कोणत्या हेडिंग खाली द्यायचे? आता हे कसे नॅचरल नंबर्स हे तयार झाले, इंटिजर्स म्हणजे काय तर हे तयार झाले. मग या सगळ्या नंबर्सला काय नाव द्यायचं? तर या सगळ्या नंबर्सला रॅशनल नंबर्स असं नाव दिलेलं आहे. तर आता रॅशनल हा शब्दच आलेला आहे रेशो या शब्दापासून. रेशो म्हणजेच काय? तर आता 1/2. आता आपण एक फ्रॅक्शन घेऊया. तर फ्रॅक्शन म्हणजेच काय असतो? वरचा जो असतो तो न्यूमरेटर असतो, खालचा जो असतो तो डिनॉमिनेटर असतो. आता याचंच काय मिनिंग आहे? माझ्याकडे पूर्ण 1 आहे, 1 सेक्शन आहे. आता 1 मधला मी 1चे 2 पार्ट्स केलेले आहेत. ओके, ते 2 पार्ट्स मी डिनॉमिनेटरमध्ये लिहिते आणि 1 पार्ट मी दिलेला आहे. ठीक आहे, 2 पार्ट्स केलेले आहेत. 1 आहे, 1चे 2 पार्ट्स केले. मग जेवढे पार्ट्स केले तेवढे डिनॉमिनेटरमध्ये लिहिले. हा याचा मिनिंग झाला. तर 1/2 हा जो फ्रॅक्शन आहे यालाच आपल्याला रेशोच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. 1:2 यालाच रेशो असे म्हणतात. तर रॅशनल हा शब्द आलेला आहे रेशो या शब्दापासून. ठीक आहे. रॅशनल नंबर्स म्हणजे ज्या नंबर्समध्ये रेशो आहे असे नंबर्स असे आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. तर आता आपण बघूया रॅशनल नंबर्स म्हणजेच काय. फॉर एक्झाम्पल 1/2 आपण रॅशनल नंबर घेतलेला आहे. 1/2ला जर आपण ऑब्झर्व केलं तर 1 आणि 2 हे इंटिजर्स आहेत. ओके, म्हणजे त्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटिजर आहेत. आणि जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर म्हणजेच 2 जो आहे तो नॉट इक्वल टू 0 आहे. देन 1/2 इज कॉल्ड रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्सलाच आपण कॅपिटल क्यूनी डिनोट करतो. मग आता आपण रॅशनल नंबर्सची डेफिनेशन बघूया. तर एनी नंबर P/Q इज कॉल्ड रॅशनल नंबर वेन एवर P and Q आर इंटिजर्स. ओके, P and Q काय पाहिजेत? इंटिजर्स. अँड मस्ट कंडिशन म्हणजे एकदम महत्त्वाची कंडिशन, Q इज नॉट इक्वल टू 0 इज कॉल्ड रॅशनल नंबर. ठीक आहे. आता इथं पण तसंच P/Q ला जर 1/2 जर आपण कन्सिडर केलं तर 1 आणि 2 इंटिजर होते. ओके, PQ काय पाहिजेत? इंटिजर पाहिजेत. आणि 2 इज नॉट इक्वल टू 0. 2 हा नंबर 0च्या इक्वल नाही पाहिजे. ही झाली रॅशनल नंबरची डेफिनेशन तयार. मग आता कोणकोणते नंबर्स हे रॅशनल नंबर आहेत ते आता आपण बघूया. तर हे बघा, सगळे जे नॅचरल नंबर आहेत ना ते सगळे रॅशनल नंबर आहेत. ओके, सगळे होल नंबर रॅशनल नंबर आहेत. इंटिजर्स आर रॅशनल नंबर्स. आता तुम्ही म्हणाल की इथे इंटिजर्सला डिनॉमिनेटर नाही आहे तर मग इंटिजर्स कसे काय रॅशनल नंबर्स? आता इथे डिनॉमिनेटर नाही म्हणजेच इथं लपलेला 1 हा डिनॉमिनेटर असतो. प्रत्येक इंटिजर्सच्या खाली आपण लिहित नाही, 0च्या पण खाली 1 असतो. आपण प्रत्येक वेळेस तो लिहित नाही. मग ते याचाच हा तयार झाला रॅशनल नंबर्स. बघा कसं. आता 0/1 म्हणजे 0 आणि 1 हे इंटिजर आहेत आणि 1 इज नॉट इक्वल टू 0. ओके, तर हा तयार झाला रॅशनल नंबरची डेफिनेशन आपली. ओके,
असंच आता -2 रॅशनल नंबर आहे का, तर -2ला लिहिता येतं -2/1. तर आता -2 आणि 1 हे इंटिजर आहेत आणि 1 इज नॉट इक्वल टू 0, त्याच्यामुळं -2 पण रॅशनल नंबर आहेत. तर अशा प्रकारे सगळे जे इंटिजर आहेत ते रॅशनल नंबर आहेत, पण सगळे रॅशनल नंबर इंटिजर नाही, तेवढं लक्षात ठेव. आता इन्क्लुडिंग इंटिजर्स कोणकोणते नंबर्स हे रॅशनल नंबर आहेत, तर आता ऑल टाईप्स ऑफ फ्रॅक्शन्स. आता फ्रॅक्शन्स म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं -4/3, 1/4. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑल सगळे जे फ्रॅक्शन्स आहेत ना ते सगळे रॅशनल नंबर आहेत. ओके, आता अजून कोणकोणते रॅशनल नंबर्स आहेत तर ते डेसिमल फ्रॅक्शन्स. पण आता डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कोणकोणते डेसिमल फ्रॅक्शन रॅशनल नंबर आहेत, टर्मिनेटिंग डेसिमल्स म्हणजेच 1.45, 0.1234 जे की कुठे जाऊन पुढे कुठेतरी थांबतात त्याला टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन्स असं म्हणतो. ओके, तर हे सगळे रॅशनल नंबर आहेत. आणि नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजेच काय, 0.333 असे जे डेसिमल फ्रॅक्शन्स असतात या साईडला वाढत जातात, त्यालाच आपण कसं लिहितो, 0.3वर डॉट देतो किंवा लाईन देतो. 0.4512, 4512 हा नंबर्सचा ग्रुप रिपीट होत चाललेला आहे, या साईडला वाढतच चाललेला आहे. ओके, तर यालाच आपण काय लिहितो, 0.4512 याच्यावर आपण लाईन देतो. तर हे सगळे जे टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग डेसिमल आहेत ते सगळे रॅशनल नंबर्स आहेत. ओके, तर आता हे थोडक्यात लक्षात ठेवा. अजून कोणकोणते रॅशनल नंबर आहेत, तर ज्या नंबर्सचं स्क्वेअर रूट आपल्याला इझिली काढता येतं ते सगळे नंबर्स रॅशनल नंबर आहेत. फॉर एक्झाम्पल √49, √100. √49चंच मिनिंग 7 आहे, √100चंच मिनिंग काय आहे, 10 आहे. हे मी तुम्हाला कशाला सांगते, तर ज्या नंबरचं स्क्वेअर रूट नाही काढतायत, फॉर एक्झाम्पल √2, √5, दीज आर द इररॅशनल नंबर्स. ओके, लक्षात ठेवा, इररॅशनल नंबर. जे रॅशनल नाहीत ते इररॅशनल. पण कोणते इररॅशनल, आणि अजून पण इररॅशनल नंबर्स आहेत की हे असे या टाईपचे जे डेसिमल 0.14522349 ओके डॉट 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 या टाईपचे डेसिमल. आता आपण याच्या आधी आपण 2 टाईप्सचे डेसिमल बघितले. हे झाले टर्मिनेटिंग म्हणजे कुठतरी थांबणारे डेसिमल नंतर नंबर याचे थांबतात, त्याला टर्मिनेटिंग डेसिमल म्हणतात. डेसिमल नंतर डेसिमल नंबर्स याचे थांबत नाही आहेत बट ते रिकरिंग आहेत, तेच नंबर येतात, ते सगळे रॅशनल नंबर. पण डेसिमल नंतर नंबर्स येतच आहेत आणि ते नॉनस्टॉप नंबर्स येत आहेत, तर त्याला नॉन टर्मिनेटेड नॉन रिकरिंग म्हणतात. तर हे सगळे झाले इररॅशनल. तर हे इररॅशनल आहेत म्हणजे रॅशनल नंबर नाहीत. ओके, तर हे सगळे झाले आपले रॅशनल नंबर्स. ओके, व्हॉट आर द इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स. इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स म्हणजेच काय ते आता आपण बघूया. ॲट फर्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊया. मला 100 रुपीज पाहिजे आहेत. आता 4 जणांनी मला 100 रुपीज आणून दिले. आता 4 जणांनी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये 100 रुपीज आणून दिले. तर पहिल्यांनी जे आणून दिले त्यांना काय केलं, 10 रुपीजच्या 10 नोट्स आणून दिल्या. म्हणजे टोटल त्यानं मला 100 रुपीज दिले, पण कसे दिले, 10 रुपीजच्या 10 नोट्स दिल्या. दुसऱ्याने जे 100 रुपीज दिले त्यांना काय केलं, 20 रुपीजच्या 5 नोट्स दिल्या. म्हणजे टोटल 100 रुपीज दिले, पण किती, 20च्या 5 नोट्स. तिसऱ्याने जे दिले ते 50च्या 2 नोट्स दिल्या. म्हणजे टोटल केलं तर 100 रुपीजच झाले, पण कसं दिलं, 50च्या 2 नोट्स. आणि चौथ्याने दिले फक्त 100 रुपीजची मला 1 नोट दिली, म्हणजे टोटल 100 रुपीजच दिले. तर चौघांनी पण मला 100 रुपीज दिले, पण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. तर आता याचं काय मिनिंग झालं, मला सेम एकच व्हॅल्यू मिळालेली आहे, 100 रुपीज मला मिळालेले आहेत, पण डिफरंट फॉर्ममध्ये मिळालेले आहेत. ओके, तर आता इक्विव्हॅलंटचं पण मिनिंग सेमच होतो. इक्विव्हॅलंट म्हणजे सेम व्हॅल्यू असणार आहे. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असू द्या किंवा इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स असू द्या, इक्विव्हॅलंटचंच काय मिनिंग आहे, सेम व्हॅल्यू असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. आता 1/2 हा एक मी रॅशनल नंबर घेतलेला आहे. ओके, आणि 1/2 इज इक्वल टू मी काय करते, 5/10 लिहिते. तर 1/2 इज इक्वल टू 5/10 हे 2 इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर आहेत. कसे काय, तर 5/10ची जर व्हॅल्यू आपण काढली तर 5/10 सिम्प्लिफाय केलं तर 5 1 जा 5, 5 2 जा 10 याची व्हॅल्यू 1/2च येते जर आपण सिम्प्लिफाय केलं तर. ओके, व्हॅल्यू सेम आहे पण बघण्याचे फॉर्म डिफरंट आहेत.
त्यालाच काय म्हणायचं, इक्विव्हॅलंट. ओके. आणि आता 1/2 आणि 5/10 हे दोन इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स आहेत. ओके. तर या प्रकारे आपण इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स इझिली काढू शकतो. कसे इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स काढायचे, तर 1/2लाच मी काय करेल, 2, 3, 4, 5, 6 मल्टिप्लाय करत जाणार आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला पण. मग मला काय मिळतील, तर 1/2चे इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स मिळतील, सेम ॲज इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनसारखं. ओके. तर आपण करून 1/2ला 2, 3, 4 आणि 5 या नंबर्सनी मल्टिप्लाय करूया न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला पण. ओके. तर 1/2ला आधी 2नी मल्टिप्लाय करू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. काय मिळेल, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आधी 2 मल्टिप्लाय बाय 1 2 येईल आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 4 येईल. इथं जर मल्टिप्लाय केलं तर 3 मल्टिप्लाय बाय 1 3 येईल आणि 2 मल्टिप्लाय बाय 3 6 येईल. इथं 4/8 येईल. ओके. इथं 1 मल्टिप्लाय बाय 5 येईल आणि 2 मल्टिप्लाय बाय 5 10 येईल. ओके. आता हे जे फ्रॅक्शन्स मिळालेले आहेत, ओके, फ्रॅक्शन्स किंवा रॅशनल नंबर आपल्याला यांना म्हणता येईल. तर हे सगळे 1/2चे रॅशनल नंबर्स आहेत. कसे, इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स. ओके. तर 1/2चे इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स कोणकोणते, 2/4, 3/6, 4/8, 5/10. म्हणजेच याची व्हॅल्यू सेम असणार आहे. याला जर सिम्प्लिफाय केलं मी तर याची व्हॅल्यू 1/2च असणार आहे. तर हे झाले इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स. आपण हे मल्टिप्लाय करून मिळवले. आता ज्यावेळेस फ्रॅक्शनला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने डिवाईड केलं तरी पण आपल्याला इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स मिळतात. तर ते कसे बघूया. तर मी 15/90 हा एक फ्रॅक्शन घेतलेला आहे. आता या फ्रॅक्शनला मी 3 नंबर्सनी डिवाईड करते. कोणकोणत्या, तर आधी आपण 3नी डिवाईड करूया. ओके. 15/90ला 3नी डिवाईड करूया. काय येईल, 15 डिवायडेड बाय 3 5 येईल आणि 90 डिवायडेड बाय 3 जर केलं तर ते 30 येईल. तर 5/30 हा 15/90चा इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर आहे. ठीक आहे. तसंच आता 15/90ला जर आपण 5नी डिवाईड केलं तर काय येईल, 15 डिवायडेड बाय 5 3 येईल आणि 90 डिवायडेड बाय 5 काय येईल, आपण रफमध्ये करूया 95. 5 म्हणजे 5 केलं 4 5 5 8 18 येईल ॲन्सर. ओके. 3/18. तर अगेन 3/18 पण 15/90चा इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर आहे. मी आता इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स कसे ऑब्टेन करते, तर फ्रॅक्शनला सेम नंबरनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाईड करून. ठीक आहे. 15/90ला अगेन आपण 15नी डिवाईड करूया. तर काय येईल, 15 म्हणजे 15 आणि 19ला जर 15 डिवाईड केलं तर 6 येईल, 1/6. ठीक आहे. तर आपल्याला असंही म्हणता येईल 1/6चे हे सगळे इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स आहेत. तर त्या इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्सची व्हॅल्यू नेहमी सेमच राहते त्यांना जेव्हा आपण सिम्प्लिफाय करतो तेव्हा. ओके. तर आता बघूया आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रॅशनल नंबर्स म्हणजे काय. तर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स म्हणजेच मगाशी सांगते 1/2, 3/4, 5/6 हे सगळे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. पॉझिटिव्ह म्हणजे त्याला प्लस साईन असतं. आणि निगेटिव्ह रॅशनल नंबर्स म्हणजे -1/2, 3/-4, 5/-6 दीज आर द निगेटिव्ह रॅशनल नंबर्स. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्हीपैकी एकाला जरी मायनस साईन असेल तर तो झाला निगेटिव्ह रॅशनल नंबर. पण एकालाच निगेटिव्ह साईन पाहिजे तर निगेटिव्ह साईन, तो निगेटिव्ह रॅशनल नंबर. आता फॉर एक्झाम्पल -1 आणि -2 असं दोघांना पण जर निगेटिव्ह साईन असेल तर काय होईल, याचाच मिनिंग होईल 1/2. यालाच आपण -1नी डिवाईड करू शकतो. ओके. -1नी डिवाईड कसं करायचं, -1 आणि -2 डिवायडेड बाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने मी डिवाईड करते मागाशी इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनच्या रूलनुसार. काय येईल, 1/2 येईल. मग हे मायनस साईन निघून जाईल. ओके. तर हा पॉझिटिव्हच रॅशनल नंबर आहे. ठीक आहे. फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर निगेटिव्ह नंबर्स असेल तर तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर तयार होतो. आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्हीपैकी एकाला जरी निगेटिव्ह साईन असेल तर तो निगेटिव्ह रॅशनल नंबर. आणि कोणाला पण असू द्या, आता इथं न्यूमरेटरला आहे त्याचं आपल्याला निगेटिव्ह साईन डिनॉमिनेटरला पण देता येतं. ओके. याला -5/6ला
5/-6 लिहिता येतं किंवा 3/-2 ला आपल्याला -3/2 असं पण लिहिता येतं. ठीक आहे. तर हे झाले आपले निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स. तर आज आपण काय काय पाहिलं, रॅशनल नंबर्स म्हणजेच काय हे बघितलं, रॅशनल नंबर्सची गरज आपल्याला कशामुळे पडली हे बघितलं, प्लस आपलं इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर्स अँड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह रॅशनल नंबर्स म्हणजेच काय हे आपण पाहिलं.